DNA मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच परीक्षेमध्ये मग कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट सगळे आजचे आपल्याला डिस्कस करायचे आहेत प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी तो आहे GS पेपर 1 हिस्ट्रीमध्ये त्याला आपण रिलेट करू शकतो. सोबतच त्याला सोसायटीमध्ये देखील आपण रिलेट करू शकतो. तर ती एक्झॅक्टली गोष्ट का आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सध्या बघा एक वाद सुरू आहे. मग ती महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट असू द्या किंवा पूर्ण भारतामध्ये गोष्ट असू द्या. स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या अनुषंगाने हे आर्टिकल आलेलं आहे आजच्या लोकसत्तामध्ये. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशभरातल्या सगळ्याच गोष्टींना घेऊन आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो आहे हिस्ट्रीशी संबंधित असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा याच्यामध्ये इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तर ती एक्झॅक्टली गोष्ट काय होती, त्याला घेऊन प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो आपल्याला, त्या तर गोष्टी आपण जाणून घेणारच आहोत. ठीक आहे. तर पहिला महत्त्वाचा तो आपण डिस्कस करूया मुद्दा आणि त्याच्यानंतर मग वळूया की दुसऱ्या सोसायटीशी संबंधित असलेल्या मुद्द्याशी संबंधित. 1956 मध्ये पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र चळवळ इथं सुरू करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र समिती सुरू करण्यात आली होती असं आपण म्हणू शकतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तर त्याच्या अगोदरच सुरू झाली होती, ज्याची एक प्रमुख मागणी होती की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मग याला घेऊन आपल्याला हिस्ट्रीमध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये प्रश्न विचारला जातो. एकतर पहिली गोष्ट पॉलिटीमध्ये पण प्रश्न विचारला जाईल आपल्याला. राज्य पुनर्रचना ही जी प्रक्रिया आपल्याकडे झालेली होती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, तर त्या राज्य पुनर्रचनेला घेऊन वेगवेगळे ज्या समित्या, वेगवेगळे जे आयोग तिथं स्थापन केले होते, त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. ज्याच्यामध्ये मग धार कमिशन असेल, फाझल अली कमिशन असेल, JVP कमिटी असेल, या सगळ्यांना घेऊन प्रश्न ऑलरेडी विचारला आहे. आणि इथं देखील मग त्यातले JVP मधले जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख ऑलरेडी इथं आलेला आहे. ठीक आहे. तिसरे होते पट्टाभी सीताराम, परंतु त्या दोघांचा उल्लेख तर ऑलरेडी इथं आलेला आहे. 1956 जी संयुक्त महाराष्ट्र समिती इथं स्थापन झाली होती त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग पुढे जाऊन हिस्ट्रीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो दुसरा मुद्दा की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये योगदान कोणकोणत्या व्यक्तींचं राहिलेलं होतं आणि कशा पद्धतीने त्यांनी योगदान तिथं दिलेलं होतं. तर त्यांचे देखील नाव इथं नमूद केलेलं आहे डायरेक्टली. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव इथं नमूद केलेलं आहे ते आहे कॉम्रेड डांगे यांचा. श्रीपाद अमृत डांगे, SA डांगे म्हणून देखील ते ओळखले जातात. त्याच्यानंतर दुसरं नाव इथं नमूद केलेलं आहे ते आहे CD देशमुख. तिसरं नाव इथं नमूद केलेलं आहे ते आहे प्रबोधनकार ठाकरे. चौथं नाव आहे SM जोशी. पाचवं नाव आहे अण्णाभाऊ साठे आणि सहावं नाव आहे आचार्य अत्रे. आचार्य अत्रेंकडून प्रक्षोभक लिखाण बरंच तिथं केलं जात होतं त्या दरम्यान, म्हणजे लेख लिहिले जात असायचे. जे कोणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यास विरोध करत आहे त्यांच्या विरोधामध्ये न्यूजपेपरमध्ये, वृत्तपत्रांच्या माध्यमातून लेख लिहिले जात असायचे. तर मग या व्यक्तीचं एक प्रमुख योगदान राहिलेलं आहे या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये. शाहीर अमर शेख यांचं नाव याच्यातून मिसिंग आहे. त्यांची देखील महत्वाची भूमिका राहिलेली आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांची लेखणी आणि शाहीर अमर शेख यांची वाणी, त्या पद्धतीने ती जोडी त्यावेळी खूप फेमस तिथं जास्त झालेली होती. त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख तिथं केला जातो. ही झाली पहिली गोष्ट महत्वाची जी आहे आपल्याला हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट असलेली. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आता तो या भाषेच्या अनुषंगाने जो सुरू झालेला आहे तो आहे रिजनलिझमचा किंवा प्रादेशिकतावाद आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण रिलेट करू शकतो सोसायटीमध्ये. ठीक आहे. सोसायटीमध्ये मग तो आपल्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. GS पेपर 1 मध्येच आहे सोसायटीचा पार्ट. नवीन पॅटर्नचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असेल किंवा UPSCचा जो ऑलरेडी असलेला एक्झिस्टिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये देखील सोसायटीमध्ये या रिजनलिझमला घेऊन आपल्याला प्रश्न तिथं विचारला जातो. रिजनलिझम, प्रादेशिकतावाद म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर एखाद्या विशिष्ट प्रदेशाला घेऊन, कारण इथं टायटलमध्ये पण प्रदेशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, प्रादेशिक पर्यायाचा प्रभाव. प्रादेशिकतावाद म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये, एखाद्या विशिष्ट भागामध्ये राहणारे लोक, मग ते एकतर भाषेमुळे जोडले गेलेले असतात किंवा तिथल्या संस्कृतीमुळे जोडले गेले असतात. तर त्यांच्यामध्ये एक स्वतःच्या आयडेंटिटीचा, स्वतःच्या एका ओळखीचा एक सेन्स तयार झालेला असतो. त्याला आपण प्रादेशिकतावाद असं म्हणतो. मग याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साइड्स आहेत, दोन्ही अँगल आहेत. पॉझिटिव्ह सेन्स त्याचा काय असतो की लोकांना एक ब्रदरहुड, बंधुता ज्याला आपण म्हणतो, बंधुता डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी ती इन्करेज करते लोकांना. ही झाली त्याची पॉझिटिव्ह साइड. परंतु निगेटिव्ह साइड काय आहे त्याची, तर एक्सेसिव्ह जर त्याच्यामध्ये अटॅचमेंट असेल स्वतःच्या रिजनबद्दल, प्रदेशाबद्दल, तर ते नॅशनल युनिटीला, नेशनच्या इंटिग्रिटीला, युनिटीला ती घातक ठरू शकते. राष्ट्राच्या, देशाच्या एकतेला ती घातक ठरू शकते. तर ती एक त्याची निगेटिव्ह साइड असलेली आपल्याला बघायला मिळते. तर रिजनलिझम हा जो टॉपिक आहे त्याला आपण सोसायटीमध्ये रिलेट करू शकतो.
आणि मग दुसरा जो मुद्दा आहे तो हिस्ट्रीचा आहे आणि पॉलिटीचा, असे 3 सब्जेक्टशी संबंधित मुद्दे आपल्याला आजच्या या एका आर्टिकलमध्ये इथं बघायला मिळतात. ठीक आहे. एवढ्याच गोष्टी इम्पोर्टंट आहेत त्याच्याशी संबंधित असलेल्या. कारण महाराष्ट्रामध्ये मग तेच झालं होतं, की हिंदी एक तिसरी भाषा म्हणून जी इथं विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यासाठी अलाउ करायची आहे, असा जो मुद्दा सुरू झालेला होता, त्याला घेऊन बराच मग विरोध सुरू झाला होता. त्याच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा इथं समोर आलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर दुसरी न्यूज इम्पोर्टंट आहे आपल्यासाठी पॉलिटीच्या अनुषंगाने. आजच्या द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला आहे. बेसिकली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगाने ज्या अनरिकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज आहेत, ज्यांना कुठलाही रिकॉग्निशन देण्यात आलेलं नाही, मान्यता देण्यात आलेली नाही इलेक्शन कमिशनच्या बाजूने, तर त्यांचं डिलिस्टिंग करायला आता सुरुवात केलेली आहे. बेसिकली याच्यातले 1-2 मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे फंडामेंटल राईट जो गॅरंटी करण्यात आलेला आहे प्रत्येक सिटिझनला, तो आहे आर्टिकल 19(1) सब क्लॉज सी चा, कलम 19(1) सी, ज्याच्यामध्ये प्रत्येक भारतीयाला हा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे, की तुम्ही संघटना स्थापन करू शकता, तुम्ही असोसिएशन फॉर्म करू शकता. हा फंडामेंटल राईट देण्यात आलेला आहे आर्टिकल 19(1) सब क्लॉज सी च्या अंडर. पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला प्रिलिम्सला, राज्यसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली प्रिलिम्सला 15 प्रश्न असतात चालू घडामोडीला घेऊन. तर त्या 15 प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा जर इलेक्शन्स झाले असतील लेटेस्ट लोकसभा, विधानसभेच्या, तर त्याच्यामध्ये त्या चालू घडामोडीच्या 15 प्रश्नांमध्ये लेटेस्ट जर डिसिजन कोणता झालेला असेल, तर पॉलिटिकल पार्टीज किंवा नॅशनल पॉलिटिकल पार्टीज म्हणून ज्यांना आपण म्हणून ओळखू शकतो, की राष्ट्रीय दर्जा असलेले जे राजकीय पक्ष आहेत, तर ते किती आहेत आणि कोणते आहेत, त्याचा आकडा एक्झॅक्टली किती आहे, असा एक चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जातो. त्या दरम्यान प्रिलिम्सच्या अगोदर जर असा काही निर्णय झाला, की कोणत्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणूनची मान्यता जर रद्द करण्यात आलेली असेल, तर त्याला घेऊन इथं आपल्याला चालू घडामोडीमध्ये 15 जे प्रश्न असतात तिथं प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. दुसरा, बेसिकली फंडामेंटल राईट्सला घेऊन आपल्याला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारतात, हमखास विचारतात. मूलभूत अधिकारांचा भाग आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. परत एकदा तोच मुद्दा आहे, लँग्वेजचा मुद्दा आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये त्याला रिलेट आपण करू शकतो किंवा पॉलिटीमध्ये पण रिलेट करू शकतो. ठीक आहे. सोशल जस्टिसमध्ये रिलेट करता येईल, कारण एन-ई-पीचा मुद्दा आहे एज्युकेशन, शिक्षण हा जो मुद्दा आहे तो सोशल जस्टिसचा पार्ट आहे, तो सामाजिक न्यायाचा भाग आहे. एन-ई-पीमध्ये 3 लँग्वेज फॉर्म्युला तिथं नमूद करण्यात आलेला आहे. ही काय पहिली वेळ नाहीये, की 3 लँग्वेज फॉर्म्युला, 3 भाषांचं सूत्र इथं मांडलं गेलं. याच्या अगोदर पण मांडलं गेलेलं आहे. बट याच्यामध्ये याच्या अगोदरचे जे काही प्रस्ताव मांडण्यात आले होते, जे काही समित्यांचे अहवाल होते, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी खूप जास्त देण्यात आलेली आहे या एन-ई-पी 2020 मध्ये. न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. याच्यामध्ये मुद्दा काय उपस्थित करण्यात आला होता, की 3 भाषा विद्यार्थ्यांना इथून पुढे सिलेबसमध्ये असतील. आणि 3 भाषा त्या कोणत्या असतील एक्झॅक्टली, तर पहिली जी भाषा असणार आहे त्याच्यातली, तर ती तर त्या राज्यातली मातृभाषा असणार आहे. त्या राज्यातली ती मदर टंग असणार आहे. दुसरी असणार आहे, की कुठल्याही 2 इंडियन लँग्वेजेस सिलेक्ट करायला लागतील, 1 फॉरेन लँग्वेज सिलेक्ट करायला लागेल. अशा पद्धतीने 3 लँग्वेज, 3 भाषा शिकाव्या लागतील विद्यार्थ्याला. अशा पद्धतीचं सूत्र याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु सध्या प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम इथं झालेला आहे, जो मेन्शन केलेला आहे. युनिफॉर्मिटी शुड नॉट बी कन्फ्युज्ड विथ नॅशनल युनिटी इन लँग्वेज पॉलिसी. युनिफॉर्मिटी म्हणजे एक वाक्यता, एक समानता आणायची आहे आपल्याला पूर्ण देशभराच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, परंतु त्याला याच्यासोबत रिलेट करून चालणार नाही, याच्यासोबत कन्फ्यूज करून चालणार नाही. कारण सध्या काय झालेलं आहे, सध्या 3 लँग्वेजचा फॉर्म्युला तो तर ऑलरेडी सांगितलेला आहे, की कोणत्याही 2 इंडियन लँग्वेजेस, कोणत्याही 2 इंडियन लँग्वेजेस, फक्त हिंदी असा काही उल्लेख त्याच्यामध्ये नाही. कोणत्याही 2 इंडियन लँग्वेजेस आणि 1 फॉरेन लँग्वेज, अशा पद्धतीने 3 भाषा शिकाव्या लागतील विद्यार्थ्याला. परंतु मग झालंय असं, की महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय होता, की हिंदी सक्तीची केली जाईल, याच्यामुळं झालंय का? याच्यामुळं ही एक तिथे चिंता समोर सध्या बघायला मिळत आहे, की राष्ट्रीय एकतेसोबत कन्फ्यूज केलं जातं युनिफॉर्मिटीला, एक वाक्यतेला. ठीक आहे. हा पण मुद्दा आपण सोसायटीमध्ये रिलेट करू शकतो. रिजनलिझमचा मुद्दा आहे, प्रादेशिक वादाचा मुद्दा आहे, भाषावादाचा मुद्दा आहे. त्यानंतर आय-आरशी संबंधित 2 न्यूज आलेल्या आहेत आजच्या द हिंदूमध्ये. त्याच्याशी संबंधित मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे इंडिया आणि श्रीलंका यांच्यामधली बऱ्याच वर्षांपासून असलेली समस्या, ती आहे फिशरमनची, मच्छीमारांची समस्या. होतं काय? भारताची जी सीमा आहे, हा दक्षिण भारताचा भाग आहे, इकडं श्रीलंका आहे.
या दोघांमध्ये इथं ऑलरेडी IMBL लाईन म्हणजे इंटरनॅशनल मरीटाईम बाउंड्री लाईन डिसाईड झालेली आहे, जी अगोदर डिसाइडेड नव्हती. परंतु होतं काय, तमिळनाडू राज्यातले जे फिशरमन्स आहेत, जे मच्छीमार आहेत, ही इंटरनॅशनल मरीटाईम बाउंड्री लाईन क्रॉस करून जातात श्रीलंकेच्या अधिकार क्षेत्राखाली असलेल्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी. तिथं गेलं की मग त्यांना श्रीलंकन नेव्हीकडून किंवा कोस्ट गार्डकडून अटक केली जाते. मग हा सगळा जो मुद्दा आहे, हा दोन देशातला फॉरेन रिलेशन्सचा मुद्दा बनून जातो. बेसिकली हा आहे डोमेस्टिक फॅक्टर, देशांतर्गत घटक आहे, परंतु मग तो या दोन देशांच्या राष्ट्रीय धोरणाचा, परराष्ट्र धोरणाचा भाग बनून जातो. मग याला घेऊन इंडिया श्रीलंका, भारत श्रीलंका संबंध जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील, तर मी वारंवार सांगत आलेलो आहे, तरी देखील परत सांगतो, कारण विद्यार्थ्यांकडून त्या गोष्टी फॉलो होत नाहीत. तुम्हाला भारत श्रीलंका संबंधांची पार्श्वभूमी जर व्यवस्थित जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एक हिंदी चित्रपट बघा, एक हिंदी मूवी बघा, ज्याचं नाव आहे मद्रास कॅफे. चांगला चित्रपट आहे, रिअल स्टोरी बेस्ड आहे. याच्यामध्ये भारत श्रीलंका संबंधांची पार्श्वभूमी खूप चांगल्या पद्धतीने, रंजक पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. कारण आता तुमच्या बाबतीमध्ये असं राहिलेलं नाही की अभ्यास फक्त पुस्तकातूनच होतो. वेगवेगळे सोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर असे काही सोर्सेस जे अवेलेबल आहेत, त्याचा निश्चितपणे वापर करून घ्यायला पाहिजे. भारत श्रीलंका संबंध चांगल्या पद्धतीने तुम्हाला या मूवीमधून समजून जातील. कारण नेबरिंग कंट्री आहे, इम्पॉर्टंट कंट्री आहे, याला घेऊन खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग मेन्सला प्रश्न आपल्याला विचारतात UPSCचा, तर हा फेवरेट पार्ट राहिलेलाच आहे. ठीक आहे, UPSCचा तर हा फेवरेट पार्ट राहिलेलाच आहे. याला घेऊन मेन्सला UPSCने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ज्यावेळी श्रीलंका आर्थिक संकटात सापडलेला आहे किंवा काही समस्या तिथे उद्भवलेल्या आहेत, त्यावेळी लगेच UPSCने मेन्सला प्रश्न विचारलेला आहे. प्रिलिम्सला पण आपल्याला प्रश्न विचारतात. भारत श्रीलंका यांच्या दरम्यान लष्करी सराव काही होत असेल, काही करार होत असतील, तर ती गोष्ट आपल्यासाठी प्रिलिम्सला, पूर्वपरीक्षेला देखील गरजेची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. IRशी संबंधित एक महत्वाचा मुद्दा आहे. पार्लमेंटची एक स्टँडिंग कमिटी, कशाशी संबंधित असलेली, एक्सटर्नल अफेअर्सशी संबंधित असलेली, परराष्ट्र धोरणाशी संबंधित असलेली पार्लमेंटची, संसदेची स्थायी समिती एक नेमण्यात आलेली होती. या परराष्ट्र संबंधाच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतःचा रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी एक मुद्दा हायलाइट केलेला आहे, तो आहे इंडियन ओशनचा, हिंदी महासागराचा, की हिंदी महासागर भारतासाठी खूप जास्त गरजेचा आहे आणि या हिंदी महासागरावरती चीन स्वतःचं जे वर्चस्व तिथं प्रस्थापित करू इच्छित आहे, तो भारतासाठी धोका आहे, असा मुद्दा त्याच्यामध्ये, त्या रिपोर्टमध्ये हायलाइट करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा भाग आपल्यासाठी इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये महत्वाचा आहे. आत्ताच आपण श्रीलंकेबद्दल चर्चा केली, तसेच बाकी काही देश पण महत्वाचे आहेत आपल्याला. त्यात दुसरा महत्वाचा देश आहे, तो आहे मालदीव्स. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉरिशस पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे 3 देश या भागातले खूप जास्त महत्वाचे आहेत आणि ओव्हरऑल इंडियन ओशन आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो जॉग्राफिकली तर महत्वाचा आहेच, IRच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे आणि इकॉनॉमिकली पण तो महत्वाचा आहे. कसा महत्वाचा आहे, तर भारताचा अराउंड 80% जो टोटल ट्रेड आहे, एकूण व्यापार आहे, त्यापैकी 80%, जवळपास 80% व्यापार कुठून चालतो, तर तो चालतो या इंडियन ओशन मधून. ठीक आहे, सोबत एनर्जीच्या बाबतीमध्ये, एनर्जी म्हणजे ऑइल एक्सपोर्ट जो काही आपण करतो किंवा इतर एनर्जी, ऊर्जेची जे काही आपण आयात निर्यात करतो, ती 90% जी आहे ती कुठून चालते, तर ती याच इंडियन ओशन मधून चालते. त्यामुळे भारतासाठी इकॉनॉमिकली हा महत्वाचा मुद्दा आहे. सोबतच भारतासाठी सिक्युरिटीच्या अँगलने देखील, सुरक्षेच्या दृष्टीने देखील हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारताची खूप मोठी किनारपट्टी ही याच इंडियन ओशन मध्ये ओपन होते. या सगळ्या भागामध्ये चायना सध्या, चीन जो देश आहे तो, मालदीव्स असेल, श्रीलंका असेल, यासारख्या देशांसोबत वेगवेगळे करार करून स्वतःची उपस्थिती, स्वतःचं वर्चस्व तिथं वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ती भारतासाठी चिंतेची गोष्ट ठरू शकते. हे स्वतः पार्लमेंटच्या या स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टमध्ये हायलाइट करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा बनून जातो. GS पेपर 3 कडे वळायचा आहे, ज्याच्यामध्ये इकॉनॉमीशी संबंधित सगळ्यात महत्वाची पहिली न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे 29 जून हा जो दिवस आहे, हा 29 जून हा दिवस स्टॅटिस्टिक्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. का सेलिब्रेट केला जातो? कारण या दिवशी PC महालनोबिस यांची बर्थ अॅनिव्हर्सरी असते. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग त्यांना क्रेडिट दिलं जातं कशाचं? इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचं, सोबतच नॅशनल सॅम्पल सर्वे नावाची जी ऑर्गनायझेशन आहे आपल्याकडे, त्याचं देखील श्रेय दिलं जातं यांनाच, PC महालनोबिस यांना. ज्यावेळी तुम्ही इकॉनॉमी रीड करायला जाल, इकॉनॉमीमध्ये ज्यावेळी तुम्ही 5 इयर प्लॅन्स रीड करायला सुरुवात कराल, तुम्हाला
सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये एक नाव दिसेल, प्रॉमिनंट नेम एक दिसेल, ते असणार आहे PC महालनोबिस. जवाहरलाल नेहरूंनी सुरुवातीला जे 5 इयर प्लॅन सुरू करण्याचा एक डिसिजन घेतला होता, त्यावेळी सेकंड 5 इयर प्लॅनच्या वेळी त्यांनी अप्रोच झालेले होते महालनोबिस यांना. महालनोबिस पॅटर्न किंवा त्यांचं मॉडेल त्यावेळी यूज करण्याचं ठरवलं होतं, ज्याच्यामध्ये रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, जलद औद्योगिकरणावरती भर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे हे नाव इकॉनॉमीमध्ये 5 इयर प्लॅनशी संबंधित जोडलं गेलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स डे सोबत जोडलं गेलेलं आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट सोबत जोडलं गेलेलं आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे सोबत देखील जोडलं गेलेलं आहे. 5 इयर प्लॅन हा अनअवॉइडेबल पार्ट आहे. हा तुम्हाला टाळता येणार नाही, स्किप करता येणार नाही. कंबाईनची परीक्षा असू द्या, राज्यसेवेची असू द्या, UPSCची असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, इतर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, हा पार्ट अजिबात स्किप करता येणार नाही. आणि असे जे मॉडेल्स आहेत, असे जे प्रतिमान असतील, ज्या प्रतिमानावरती आधारित स्पेसिफिक 5 इयर प्लॅन, स्पेसिफिक पंचवार्षिक योजना तयार केली गेली असेल, ती तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल. मग तुम्ही पाठ करा, नाहीतर तुम्ही समजून घ्या, कन्सेप्ट कसंही करा, तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्यावीच लागेल, कव्हर करावीच लागणार आहे. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. एन्व्हायरमेंटशी संबंधित महत्वाची गोष्ट इथे नमूद करण्यात आलेली आहे, ती आहे वेटलँड्सची. वेटलँड्स, पाणथळ क्षेत्र ज्याला म्हणलं जातं. आता वेटलँड स्पेसिफिकली दिल्लीतला मुद्दा आहे, परंतु देशभरामध्ये जर विचार केला तर देशभरामध्ये पूर्ण ही जी पाणथळ क्षेत्र आहेत, ती पाणथळ क्षेत्र एकतर वाढत चाललेली आहेत. यावर्षी जर आपण बघितलं तर जून 2025 पर्यंत भारतामध्ये वेटलँडची संख्या, जी रामसार वेटलँडच्या लिस्टमध्ये आहेत, रामसार कन्व्हेन्शनच्या अंडर आहेत, त्यांची संख्या आहे 91. 89 होती, त्याच्यामध्ये लेटेस्ट 2 ऍड झालेल्या आहेत, ती संख्या झालेली आहे 91 ची. रामसार कन्व्हेन्शन एक्झॅक्टली काय आहे? 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी इराण मधली एक सिटी आहे रामसार नावाची, त्या ठिकाणी एक करार झालेला होता 2 फेब्रुवारी 1971 ला. कुठं? रामसार, इराणमध्ये रामसार नावाचं एक लोकेशन आहे, सिटी आहे त्या ठिकाणी. काय करार झालेला होता? तर त्या करारामध्ये ठरवण्यात आलं होतं की वेटलँड्स म्हणजे पाणथळ क्षेत्र जी आहेत, ती पाणथळ क्षेत्र इकॉलॉजिकली, पारिस्थितिक दृष्ट्या ती महत्वाची आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी बऱ्याच वेगळ्या स्पेसीज असतात. मग त्या ॲनिमल प्लांट स्पेसीज असतील, बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणाने तिथं असते. तर यांना कॉन्झर्व करणं गरजेचं आहे, यांना संवर्धित करणं गरजेचं आहे. त्यासाठीचं कन्व्हेन्शन, त्यासाठीचा करार करण्यात आला होता, त्याला रामसार कन्व्हेन्शन म्हणून ओळखलं जातं. मग या रामसार कन्व्हेन्शनच्या अंडर जगभरामध्ये जे काही महत्वाचे वेटलँड्स आहेत, महत्वाचे पाणथळ क्षेत्र आहेत, त्यांची एक यादी बनवली आहे. त्या यादीमध्ये भारतातील 91 रामसार साइट्स आहेत. आता या वेटलँडच्या बाबतीमध्ये 3 टाइप्स असतात. वेटलँड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेटलँड असतात. एक असतात इनलँड वेटलँड, दुसरे असतात कोस्टल वेटलँड, किनारी भागामध्ये सापडले गेले, आणि तिसरे असतात मॅन मेड वेटलँड्स. ठीक आहे, तर या तिन्ही प्रकारच्या वेटलँड्सला धोका असलेला बघायला मिळतो. मग कन्स्ट्रक्शन साईट असेल, अतिक्रमण ज्याला आपण म्हणतो, बांधकाम ज्याला म्हणतो, किंवा कृषी क्षेत्र, बऱ्याच ठिकाणी पाणथळ क्षेत्र आहे परंतु तिथं भात लागवड केली जाते. यासारखे वेगवेगळे थ्रेट्स, वेगवेगळे धोके या पाणथळ क्षेत्रांना तिथं असलेले बघायला मिळतात. मग हा मुद्दा आपल्यासाठी प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्हीच्या अँगलने महत्वाचा आहे. वेटलँड्स कॉन्झर्व करण्यासाठी काय करावं लागेल तो मुद्दा इथं विचारतील, आणि वेटलँडला घेऊन एक्झॅक्टली नंबर किती आहे, स्पेसिफिकली महिना देतील, त्या वर्षातला या महिन्यापर्यंत, या वर्षापर्यंत भारतातले एकूण किती वेटलँड, किती पाणथळ क्षेत्र हे रामसारच्या लिस्टमध्ये आहेत, असा डायरेक्टली आपल्याला प्रश्न प्रिलिम्सला विचारतात. पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. एन्व्हायरमेंटशी संबंधित आणखी एक स्पेसिस न्यूजमध्ये आहे. केरळामध्ये बॉनेट मॅकॉक. आता ही बॉनेट मॅकॉक म्हणजे, आता ही जर स्पेसिस बघितली असेल स्पेसिफिकली तुम्ही मंकीची, तर ही आपल्याकडे महाराष्ट्रात पण बघायला मिळते. स्पेसिफिकली वेस्टर्न घाट्सचा जो एरिया आहे, पश्चिम घाट ज्याला आपण म्हणतो, त्या पश्चिम घाटामध्ये ही स्पेसिस जास्तीत जास्त बघायला मिळतं. मग केरळ जे आहे ते केरळ या पश्चिम घाटाचाच, की पश्चिम घाट रन करतं पूर्ण केरळमधून जर आपण बघितलं तर तिथं पॉप्युलेशन खूपच जास्त झाली आणि ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट वाढत चाललाय. मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत चाललेला आहे. म्हणून केरळने काय करायचं ठरवलंय? स्टरिलायझेशन, पॉप्युलेशन कंट्रोलचा एक मेजर म्हणून, यांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून स्टरिलायझेशन प्रोग्राम तिथं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॉनेट मॅकॉक स्पेसिस न्यूज मध्ये आहे. विचारतील आपल्याला, ही प्रजाती चर्चेत होती, कशामुळे चर्चेत होती, कोणत्या राज्याने तसा निर्णय घेतलेला आहे, कोणत्या भागामध्ये ते आढळतात. ठीक आहे, तर वेस्टर्न घाट, पश्चिम घाटामध्ये जास्तीत जास्त संख्या आहे. IUCNचं स्टेटस जर बघितलं तर ते वल्नरेबल स्टेटस आहे. ठीक आहे, IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर नावाची एक ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल लेवलला. त्यांच्याकडून एक रेड लिस्ट जारी केली जाते. जगभरातल्या प्रजातींची ज्या धोक्यात आहेत त्याच्यामध्ये वल्नरेबल कॅटेगरीमध्ये या
स्पेसिसला टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ती एक स्पेसिफिक त्याच्या बाबतीतली फॅक्ट लक्षात ठेवा. पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. एन्व्हायरमेंटशी संबंधित एक टायगर रिझर्व्ह चर्चेत आहे राजस्थान मधला सरिस्का टायगर रिझर्व्ह. ठीक आहे, तो मुद्दा इथे डायरेक्टली मेन्शन केलेला आहे. सरिस्का टायगर रिझर्व्ह काय चाललेलं एक्झॅक्टली तिथं, तर मायनिंगचे काही प्रोजेक्ट्स, खाणकामचे काही उपक्रम तिथं अलाव करण्याचा निर्णय घेण्याच्या मार्गावरती आहेत. तर ती गोष्ट केली जाऊन अशी मागणी तिथं होत आहे. चर्चेतली मग अशी नॅशनल पार्क असतील, टायगर रिझर्व्ह असतील, ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, मागं काय झालं होतं, याच सरिस्का टायगर रिझर्व्ह मध्ये मायनिंग ज्यावेळी मोठ्या प्रमाणे मायनिंग असेल, पोचिंग म्हणजे शिकार मोठ्या प्रमाणात जी वाढलेली होती, त्यावेळी वाघांची संख्या 0 झालेली होती तिथली. त्याच्यानंतर असं झालं होतं की नॅशनल लेवलला, राष्ट्रीय पातळीवरती टायगर टास्क फोर्स तिथं स्थापन करावं लागलं होतं एप्रिल 2005 मध्ये, की वाघांची संख्या 0 झाली तर ती वाढवायची आहे. आणि आता ती वाढलेली आहे चांगली संख्या, तर परत एकदा मग मायनिंग सारख्या गोष्टी तिथं अलाव करण्याचा विचार सुरू आहे. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. ठीक आहे, चर्चेतले हे टायगर रिझर्व्ह किंवा नॅशनल पार्क आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित एक न्यूज आलेली आहे. होम मिनिस्टर यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की माओइस्ट जे आहेत त्या माओइस्टने आपल्या बंदुका सरेंडर कराव्या आणि पॉलिटिकल मेनस्ट्रीम मध्ये जॉईन व्हावं, राजकारणामध्ये त्यांनी सहभागी व्हावा, असं एक त्यांनी सल्ला दिलेला आहे. आपल्यासाठी इंटरनल सिक्युरिटी जो नवीन पॅटर्न आहे राज्यसेवेचा आणि युपीसीचा जीएस पेपर 3 जो आहे त्याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी नावाचा आपल्यासाठी एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये हा नक्षलवाद आपल्याला तिथं अभ्यासावा लागतो, ज्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असं म्हणलं जातं, डावा उग्रवाद असं त्याला म्हणलं जातं. मग याची कारणं एक्झॅक्टली काय आहेत तो प्रश्न विचारला जातो. हे थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी उपाययोजना काय केल्या जाऊ शकतात किंवा काय केलं जात आहे, उपक्रम कोणते राबवले जात आहेत केंद्र सरकारकडून, या पद्धतीने याला घेऊन एकदम बेसिकली प्रश्न तिथे विचारला जातो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमला घेऊन. ठीक आहे, तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल सध्या चर्चेत आहे. ठीक आहे, तर ती कोल्हापुरी चप्पल चर्चेत का आहे, तर एक इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्यांनी कोल्हापुरी चप्पल सारखी सेम त्यांनी चप्पल एक बनवलेली आहे. मग याच्याबद्दल नाराजी बरीच उमटायला सुरुवात झालेली होती की कोल्हापुरी चप्पल ऑलरेडी ती फेमस आहे, तर या नवीन ब्रँडमुळे मग यांचं मार्केट मागं पडेल कोल्हापुरी चप्पलचं, तर त्याच्याशी संबंधित मुद्दा सध्या चर्चेत आहे. आपल्याला प्रश्न कुठे विचारतील, तर आपल्याकडे असे जे काही युनिक प्रॉडक्ट्स बघायला मिळतात त्यांना आपल्याकडे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच जीआय टॅग दिला जातो. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातले 8 असे जिल्हे आहेत जिथं ही कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, जिथं प्रोडक्शन याचं घेतलं जातं. तर त्याला ऑलरेडी जीआय टॅगचं स्टेटस 2019 मध्येच देण्यात आलेलं आहे. हे जीआय टॅग एक्झॅक्टली काय असतं, तर जिओग्राफिकल ओरिजिन म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये फेमस असलेलं असं एखादं प्रॉडक्ट, त्याला रेकग्निशन दिलं जातं, दर्जा दिला जातं. का, तर त्याचं जे प्रोडक्शन त्या भागामध्ये होते त्याचं असं कॉपी पेस्ट कुठं होऊ नये म्हणून, त्याच्यासाठी. ठीक आहे, तर ती एक महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. जीआय टॅगला घेऊन पण प्रश्न विचारला जातो. एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत आजच्या द हिंदू आणि लोकसत्तामधल्या. मागं जे सेशन बाकी आहे, पेंडिंग आहे शनिवारचं, त्याचं मी पुढच्या 1-2 सेशन्समध्ये सगळे मुद्दे कव्हर करेन. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.